श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर पितृपक्षाला सुरुवात ही झालेलीच आहे आणि आत्तापर्यंत पितरांना श्राद्ध घालायचं आहे, पण त्यांची तिथी तुम्हाला माहितीच नाही. तर अशा लोकांनी सर्वपित्री अमावस्याला हे श्राद्ध घालायचं असतं. आणि अविधवा नवमी म्हणजे नेमकं काय आहे? तर या दिवशी श्राद्ध कोणाचं घालायचं असतं? हा एका अर्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते. तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रमाणे देखील तेवढाच आदरभाव आपल्याला संस्कृतीमध्ये दाखवला गेला आहे. या पितरांच्या पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या पितरांना जेवू घालतो आणि त्यांचे श्राद्ध करतो, त्यांना तर्पण दाखवतो. असं केल्यामुळे त्यांची आत्मा शांत होते आणि तृप्त होते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वादसुद्धा देतात. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये पितृदोष लागू नयेत किंवा कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी श्राद्ध घालणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या पितरांचं श्राद्ध घालायचं आहे आणि त्यांची तिथीच तुम्हाला माहिती नाही, तर अशा वेळेमध्ये आपण काय करायचं? सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी श्राद्ध घालायचं. ज्यांना कोणाला आपल्या कुटुंबियांची श्राद्धतिथी माहिती नसते, त्यांनी सर्व पितरी अमावस्याला हे श्राद्ध घालायचं असतं. पण ज्या सौभाग्यवती स्त्रिया मरण पावलेल्या आहेत काही कारणांमुळे किंवा पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते, त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीचे श्राद्ध आहे असे म्हटलं जातं. सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलांनी पितृपक्षातील नवमीस श्राद्ध घालायचं. त्यालाच अविधवा नवमी श्राद्ध असं सुद्धा म्हणलं जातं. यावर्षी ही तिथी 7 ऑक्टोबर रोजी आलेली आहे. तर या दिवशीच तुम्हाला अविधवा नवमीचं श्राद्ध घालायचं आहे. अहैव नवमी म्हणजेच सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना ही सधवा म्हणून होते. कालांतराने तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सधवा हाच असतो. त्यामुळे तिचा पती म्हणजेच श्राद्धकर्त्याने वडील निधन पावले तरी पितृपक्षात अविधवा नवमीचे श्राद्ध मुलाने पुढे चालू ठेवावे. म्हणजे एखाद्या स्त्री जी की सौभाग्यवती असतानाच मरण पावली आहे आणि जर तिचा नवरा तिचं श्राद्ध करत असेल किंवा जर तिचा नवरा पुढे चालून तो सुद्धा मरण पावला, तर तिच्या मुलाने सुद्धा हे श्राद्ध केले तरीही चालते. जेव्हा श्राद्धकर्त्याचे निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते अविधवा नवमी म्हणजेच श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचे श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे फक्त मुलांनीच हे श्राद्ध करायचे आहे किंवा नातवांनी हे श्राद्ध करण्याची गरज नाही. मुलांची मुंज झालेली नसेल तरीही त्याला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. मुलगा नसल्यास अविधवा नवमीचे श्राद्ध पतीने स्वतः करावे. अविधवा नवमी करण्यामागे नेमकं काय कारण आहे? तर साधारण पतीच्या निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिप्तपणा वाढत जातो. मात्र संसार अर्ध्यावरती सोडून निघून जाताना स्त्रीच्या इच्छा, आकांक्षा, मुलांची काळजी, कुटुंबाची काळजी राहून जाते. तिचा आत्मा संतुष्ट व्हावा, तिची काळजी मिटावी म्हणून अविधवा नवमीला श्राद्ध केले जाते. तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू, हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देतो. हा एका अर्थी स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे. ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते. तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा माताप्रमाणे देखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे. यातून लक्षात येते की धर्मशास्त्राने पितृसत्ताक आणि मातृसत्ताक पद्धती निर्माण केलेली नसून ती मुठभर अहंकारी लोकांच्या डोक्यातून निर्माण झालेली आहे. तर या दिवशी तुम्ही त्यांना जेवू घालू शकता किंवा त्यांच्या रूपामध्ये कोणत्याही सवाष्ण स्त्रीला आपण जेवू घालू शकता. जी स्त्री सौभाग्यवती आहे तिला आपण घरी बोलवून तिला आपण जेवू घालू शकतो. या दिवशी स्वयंपाक केला जातो तो म्हणजे पुरणपोळीचा किंवा आमच्याकडे पातवडी करण्याची सुद्धा या दिवशी पद्धत आहे. तुमच्याकडे जशा पद्धतीने या तिथीला नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. किंवा दुसरं म्हणजे आपण ते नैवेद्य एका ताटामध्ये घ्यायचं आणि त्यावरती आपण घरात बनवलेले सगळे पदार्थ टाकायचे आणि 2 ते 2.5 पोळ्या चुरून तुम्ही ते गाईला सुद्धा खाऊ घालू शकता. आणि हे सगळं खाऊ घातल्यानंतर याला महाळ असं सुद्धा म्हणतात आणि महाळ झाल्यानंतर आपण घराच्या समोर 2 गौऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्यांचा विस्तव बनवायचा आहे आणि त्यावरती भात आणि तूप ठेवायचं आहे.
त्यानंतर त्याला पाणी ओवाळायचं आहे. जशा पद्धतीने आपण नैवेद्य दाखवताना बरोबर पद्धतीने पाणी ओवाळतो, अगदी त्याच्या उलट्या पद्धतीने आपल्याला पाणी ओवाळायचं आहे. म्हणजे आपण दाखवलेला नैवेद्यांचा जो सुवास आहे तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचावा किंवा त्या स्त्रीपर्यंत पोहोचावा. ही जी नैवेद्य दाखवण्याची जी पद्धत आहे ती फक्त सौभाग्यवती स्त्रीसाठीच नाही, तर आपण आपल्या घरांमध्ये पितरांना जेवू घालतो साठी सुद्धा ही पद्धत लागू होते. तर अशाच पद्धतीने आमच्याकडे नैवेद्य दाखवला जातो. अशा पद्धतीनेच की तुमच्या पूर्वजांमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या अविधवा स्त्रीचा, सौभाग्यवती स्त्रीचा जर मृत्यू झाला असेल, तर तुम्ही 7 ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी सुद्धा श्राद्ध घालू शकता त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.